नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेद मराठीमध्ये। आज आपण स्वस्थ ऋतू मधला खूप इम्पॉर्टंट असा एसीक्यू बघूयात, रसायनची व्याख्या आणि त्याचे लाभ। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। तर बघूया आपण रसायन म्हणजे नेमकं काय। रसायनाच्या दोन व्याख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत। पहिली व्याख्या सांगितली बघा, रसादीनाम धातुम उत्कर्षणम रसायनम। म्हणजेच काय तर रस आदी म्हणजे काय, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे काही धातू आहेत, या धातूंचं उत्कर्षण करणाऱ्याला आपण रसायन म्हणतो। उत्कर्षण करणे म्हणजे काय तर त्याचे पोषण करणे, त्याची वाढ करणे, त्याची उन्नती करणे, त्याला आपण रसायन म्हणतो। म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र यांची जो पोषण करतो, यांची जो वाढ करतो, याला आपण रसायन असं म्हणतो। समजलं, एकदम सिंपल आहे। रसादीनाम धातुम उत्कर्षणम रसायनम। त्यानंतर चरक सांगतात की लाभोपायो हि शस्त्राणाम रसानाम रसायनम। म्हणजे जो शरीरातील रसधातूचं पोषण करणार आहे किंवा ज्यामुळे रसधातू प्राप्त होतो, रसधातू प्राप्त करण्याचा जो उपाय आहे त्याला आपण रसायन असं म्हणतो, किंवा ज्याच्यामुळे रसधातूचे पोषण होते त्याला आपण काय म्हणणार आहे, रसायन म्हणणार आहे। शरीरातील उत्तम रसधातू प्राप्त करण्याचा उपाय म्हणजेच रसायन। तर रसायनामुळे काय होणार आहे, रसधातूचं पोषण होणार आहे। रसधातूचं जर पोषण झालं तर आपोआपच काय होणार, रक्तधातूचं पोषण होणार। रक्तापासून नंतर मग मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र। त्यामुळे रसधातू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। रसधातूचं पोषण झाल्यानंतर बाकी सगळ्या धातूंचं पोषण आपोआप होत असतं। त्यामुळे ह्या दोन व्याख्या रसायनांच्या सांगितलेल्या आहेत। पहिली व्याख्या काय आहे तर रसादीनाम धातुम उत्कर्षणम रसायनम किंवा लाभोपायो हि शस्त्राणाम रसानाम रसायनम। ह्या दोन व्याख्या आपल्याला पाठ पाहिजे। त्यानंतर आपल्याला रसायनाचा लाभ सांगितलेला आहे। रसायनामुळे कोणकोणते फायदे होतात, कोणकोणते बेनिफिट होतात, तर त्यासाठी हा आपल्याला श्लोक पाठ असणं आवश्यक आहे। या दोन व्याख्येपैकी तुम्ही कोणतीही एक व्याख्या पाठ करू शकता, आणि लाभाचा जो श्लोक आहे हा श्लोक आपल्याला पाठ असला पाहिजे। काय सांगतो श्लोक तर बघा, दीर्घम आयु स्मृतिम मेधाम आरोग्यम तरुणम वय प्रभावर्ण स्वर औदर्य देह इंद्रिय बलम परम वाक्य सिद्धी प्रणिती कांती लभते न रसायनात। म्हणजे हे जे काही रसायनाचे लाभ यांनी सांगितलेले आहेत हे श्लोकामध्ये सांगितले। हा श्लोक केल्यानंतर तुम्हाला रसायनाचे लाभ आपोआपच पाठ होऊन जातील। रसायनामुळे काय काय होणार आहे, दीर्घ आयुष्य प्राप्त होणार आहे, स्मृती आपली चांगली होणार आहे, मेधा, आरोग्य, तरुण वय, तरी सगळे रसायनाचे लाभ सांगितले जे की आपण वन बाय वन करून बघूयात। तर यामध्ये पहिला जो लाभ सांगितला यांनी दीर्घम आयु। दीर्घम आयु म्हणजे काय, जे आपलं आयुष्य आहे हे दीर्घ होणार आहे, आपलं आयुष्य वाढणार आहे, आपण चांगलं आरोग्य जगणार आहोत। आपलं आरोग्य वाढ, लाईफ स्पॅन जे म्हणतो आपण, या आरोग्याला आपलं जे दीर्घ आयुष्य प्राप्त होणार आहे, लाईफ स्पॅन वाढणार आहे। तर हे पहिला लाभ झाला। दुसरा लाभ आहे स्मृती। स्मृती म्हणजे काय तर आपली स्मरण शक्ती वाढणार आहे। आपली जी काय विचार साठवून ठेवण्याची क्षमता आहे, किंवा एखादी गोष्ट आपल्या जेव्हा लक्षात येते तेव्हा आपण त्याला स्मृती म्हणतो। खूप दिवसापूर्वी एखादी गोष्ट घडली, आज ती माझ्या लक्षात आली, तर ही गोष्ट लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे तिला स्मरणशक्ती म्हणतो, आणि ही स्मरणशक्ती रसायनामुळे वाढणार आहे। त्यानंतर तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे बुद्धी आणि ग्रहणशक्ती यामुळे सुधारते, म्हणजेच मेधा वृद्धी होते। त्यानंतर आरोग्य, आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे, म्हणजेच रोग प्रतिकारक क्षमता आहे, ही रोग प्रतिकारक क्षमता वाढते, निरोगी आरोग्य प्राप्त होतं। त्यानंतर पाचवा या ठिकाणी बेनिफिट असं सांगितलंय की तरुण वय, म्हणजेच काय तर आपलं जे काही तारुण्य आहे हे टिकून राहतं, वृद्धत्वाची गती मंदावते, अँटी एजिंग म्हणून सुद्धा हे रसायन काम करतं। त्यानंतर तरुण वय हे झालं। त्यानंतर प्रभा म्हणजे काय, शरीराची कांती आणि तेज सुद्धा वाढते। शरीराची जी कांती आहे त्याचबरोबर तेज, आपल्या शरीरावरचं तेज, चेहऱ्यावरचं तेज सुद्धा यामुळे वाढणार आहे। त्यानंतर वर्ण, आपला वर्ण सुद्धा सुधारणार आहे। त्यानंतर स्वर औदर्य म्हणजे काय तर आवाज हा मधुर होणार आहे। आपला आवाजाला एक कठोरता, आवाजाला एक मधुरता, स्पष्ट आवाज येणार आहे। तर हे 8 या ठिकाणी बेनिफिट झाले। त्यानंतर नेक्स्ट बेनिफिट आहे आपला देह बल। आपले जे देहाचं बल आहे हे वाढणार आहे, म्हणजे शारीरिक शक्ती वाढणार आहे।
त्यानंतर इंद्रिय बल, इंद्रियांचे बल सुद्धा वाढणार आहे. इंद्रिय जास्तीत जास्त विषयाचे ग्रहण करू शकणार आहेत. इंद्रियाची कार्यक्षमता वाढणार आहे. त्यानंतर देहबल या ठिकाणी 2 वेळा आलेलं आहे. त्यानंतर वाक्यसिद्धी. वाक्यसिद्धी म्हणजे काय? आपली जी वाणी आहे, ही वाणी प्रभावी होणार आहे. आपण स्पष्टपणे वाक्यांचा उच्चार करू शकणार आहेत. कांती म्हणजेच आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होणार आहे. म्हणजे जी चेहऱ्यावरची चमक आहे, त्याचबरोबर शरीराची आकर्षकता आहे, ही वाढणार आहे. तर हे सगळे रसायनाचे या ठिकाणी लाभ सांगितलेले आहेत. एकूण 12 लाभ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये पहिलं आपण बघितले, की आयुष्य वाढणार आहे. आयुष्याची वृद्धी होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्मरणशक्ती वाढणार आहे, म्हणजे स्मृती. त्यानंतर मेधा म्हणजेच आपली जी काही बुद्धी आहे, ग्रहणशक्ती वाढणार आहे. चौथं आहे आरोग्य आपलं वाढणार आहे, म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता, इम्युनिटी पॉवर वाढणार आहे. तारुण्य टिकून राहणार आहे, आपलं अँटी एजिंग म्हणून रसायनाचे काम आहे. त्यानंतर प्रभा, आपल्या शरीराची जी काही कांती आहे, तेज आहे, हे वाढून राहणार आहे. त्यानंतर वर्ण प्राप्त होणार आहे आपल्या शरीराला. त्याचबरोबर स्वर औदार्य, जी आपली वाणी आहे, ही मधुर होणार आहे, स्पष्ट होणार आहे. इंद्रियांचं बल वाढणार आहे, वाक्यांना सिद्धी, वाणी प्रभावी होणार आहे. त्याचबरोबर कांती म्हणजेच आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होणार आहे. तर हे सगळे रसायनाचे लाभ सांगितलेले आहेत. रसायनाची व्याख्या आणि रसायनाचे लाभ लिहा, असा तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो. त्यामुळे हे आपल्याला एकदम इझी सांगितलेले आहेत, जे की तुम्हाला समजले असतील. थँक यू सो मच.